फायनान्समधील कंपनीच्या लोकांचा त्रास एवढा होता की 27 वर्षीय तरुणाला त्याचा जीव गमवावा लागला. होय मित्रांनो, त्याच्या गाडीचे 3 हप्ते थकले होते. पण फायनान्सवाल्याने त्याला आई-बहिणीवर शिव्या दिल्या. एवढंच नाही तर 4 लोकात त्याचा अपमान केला आणि लायकी नव्हती तर गाडी घ्यायची नव्हती इथपर्यंत त्याला बोलून मोकळे झाले. त्याला इतका काही त्याचा अपमान केला की ते त्याला सहन झालं नाही. मित्रांनो, त्याची गाडी त्यांनी लोकांसमोर ओढून नेली. तो त्याला हात जोडत होता, विनंती करत होता की मी तुमचे पैसे थोड्या दिवसात भरतो म्हणून. एवढंच नाही तर डोळ्यातून त्याच्या पाणीही निघत होतं. हात जोडून तो त्यांच्यासमोर उभा होता, पण त्यांना कुठलीही दयामाया आली नाही. मित्रांनो, त्यांनी शेवट त्याची गाडी ओढून नेली. गाडी ओढून नेल्यानंतर तो निराश होऊन पायी घरी गेला. घरी गेल्यानंतर त्याने स्वतःला त्या ठिकाणी संपवलं. मित्रांनो, 27 वर्षीय तरुण जर आपली स्वतःची जीवनयात्रा फायनान्सवाल्यांच्या अपमानामुळे संपवतं आहे, त्यामुळं खूपच वाईट वाटतं की फायनान्सवाले थोडीसुद्धा दयामाया दाखवत नाही. मित्रांनो, अजिबात नाही. त्यांना माहीत नाही नेमकं कुठली हवा असते, परंतु त्यांना हे पण समजायला पाहिजे की पैसा माणूस जीवनात भरपूर कमवतो. जीवन जर संपलं तर ते पैसे कोणाकडून घेणार तुम्ही? जर त्याचं जीवन आहे त्याला काही वेळ द्या. त्याचे 3 हप्ते थकले मान्य आहे, पण काही परिस्थिती असू शकते की त्याच्यामागं काही टेन्शन असू शकतं, किंवा त्याच्या गाडीचा व्यवस्थित धंदा झालेला नसेल, किंवा आणखी काही प्रॉब्लेम हॉस्पिटलचे असू शकतात. त्याला काही वेळ लागले नाही की ते हप्ते भरायला. तो हप्ते भरत होता, परंतु काही कारणामुळं नाही भरले. पण तुम्ही त्याचा जो अपमान केला तो असहनीय होता, निंदनीय होता. तुम्ही त्याला 4 लोकात बेइज्जत करून टाकला, त्याचा पान उतारा केला. त्यामुळे त्याला शेवट तुमच्या त्रासाला कंटाळून, फायनान्सवाल्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करायला लावली. 27 वर्षीय तरुण जर आत्महत्या करतो आहे तर विचार करा, असे कितीतरी तरुण त्या फायनान्सवाल्यांना कंटाळलेले आहेत. परंतु मित्रांनो, हे करा, इथून पुढं फायनान्सवर काही घेऊच नका. जर आपल्याकडे दम नसेल तर गोष्टी करूच नका. कारण काय होतं आहे, हे लोकांना फक्त चान्स हवा आहे.